मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. शिक्षण क्षेत्रातून पहिली मोठी बातमी. आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात दिली आहे. महाराष्ट्रात आगामी शैक्षणिक वर्षाच्या 1 जून 2025-26 वर्षापासून सीबीएसई पॅटर्न लागू होणार आहे. मात्र यावर्षी फक्त पहिलाच वर्ग सीबीएसईच्या अनुसार सुरू होणार असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यास मदत व्हावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असल्याचं दादा भुसे यांनी म्हटलेलं आहे. तर राज्य अभ्यासक्रमाच्या आराखड्याला शालेय शिक्षण विभागाची संबंधित सुकाणू समितीने देखील मान्यता दिली असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली आहे. तर यावरती नेमकं पालक आणि राजकीय नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या ते बघूया. येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये पहिलीला आपण सीबीएसई पॅटर्न अडॉप्ट करणार आहोत. वर्षभर आपण त्याची तयारी करणार. आपण 1 एप्रिल असं ग्राह्य धरू नका. येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासूनचा हा विषय आहे आणि सफिशियंट वेळ आहे. विभागानं त्याची तयारी देखील आधीपासून करून ठेवली आहे आणि व्यवस्थित नियोजनबद्ध पद्धतीनं आपण येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून हे कामकाज सुरू करू. आपण सीबीएसईच्या धर्तीवर आपला अभ्यासक्रम त्या ठिकाणी तयार करतोय. त्याच्यामुळे याच्यात निश्चितच आपल्या राज्याचं देखील जे कंटेंट्स आहेत ते राहतील. सीबीएसईचा अभ्यासक्रम निश्चितपणे 1 एप्रिलपासून लागू होईल ही खात्री माननीय मंत्री महोदयांनी दिलेली आहे. आणि यामध्ये मला पूर्णपणे खात्री आहे की महाराष्ट्राच्या शिक्षणाचा दर्जा अजून उंचावावा त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, गतिशील आहे आणि कटिबद्ध आहे. त्यामुळे देवेंद्रजींच्या या राज्यामध्ये महाराष्ट्रातला आणि प्रगतीपथावर नेण्यासाठी आमचा जो तरुण विद्यार्थी वर्ग आहे त्यांना अजून चांगल्या पद्धतीतलं शिक्षण मिळून त्याचा शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचा आमचा प्रयत्न. इतिहासाच्या पुस्तकाच्या संदर्भात थोडासा फरक करावा लागेल महाराष्ट्र सरकारला, कारण महाराष्ट्राचा एक स्वतःचा वेगळा इतिहास आहे आणि तो दूर होता कामा नये. तेवढी एक काळजी घ्यावी. सीबीएसई आणला तर खूप चांगलं होईल मुलांना, पण थोडासा मुलांना बर्डन होईल असं वाटते. पण मुलं मॅनेज करतील. तसंही टीचर्स पण व्यवस्थित शिकवतात. तिकडची शिकवण्याची पद्धत पण वेगळी आहे. या सरकारला तरुणांच्या भविष्याची काही चिंताच नाही. दादा भुसे यांच्या शिक्षणाशी काय संबंध आहे हा साधा प्रश्न आहे. मला शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा अर्थक्षेत्रामध्ये काम करणारे मंत्री त्या क्षेत्रातले तज्ज्ञ असावे लागतात. हा आतापर्यंतचा अनुभव आहे. पण गेल्या काही वर्षामध्ये शिक्षण खातं त्याच्यावर नेमलेल्या ज्या व्यक्ती असतात त्यांना ती शिक्षा वाटते. आपली राज्य मंडळाची असणारी इयत्ता 10वी आणि 12वीची परीक्षा याचं सुद्धा पूर्ण कॅलेंडर बदलून जाईल आणि त्याच्यावरती आधारित असणाऱ्या पुढच्या प्रवेश प्रक्रिया आहेत याच्यामध्ये सुद्धा खूप मोठा गॅप पडण्याची शक्यता आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर सीबीएसई समकक्ष अभ्यास करणे ही कल्पना जरी आपण मान्य केली तरी सीबीएसई पॅटर्ननुसार शैक्षणिक कॅलेंडर बदलणे ही अत्यंत चुकीची भूमिका आहे. तर या नव्या सीबीएसई पॅटर्नबाबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना सुप्रिया सुळेंनी पत्र लिहिलेलं आहे. दरम्यान नवीन पॅटर्न राबवणं हे खेदजनक आहे. या निर्णयाच्या माध्यमातून एसएससी बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव आहे असा आरोप सुप्रिया सुळेंनी केलेला आहे. संत सुधारक आणि शिक्षणाची उज्ज्वल परंपरा असणाऱ्या आपल्या महाराष्ट्राची ओळख या निर्णयामुळे पुसणार नाही ना अशी शंका वाटते. हा निर्णय अभिजात भाषा मराठी संस्कृती आणि परंपरेला मारक ठरणार असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या. दरम्यान माझी राज्य सरकारला नम्र विनंती आहे की कृपया आपण या निर्णयाचा फेरविचार करावा असं सुळे यांनी पत्रात म्हटलंय. स्टेट बोर्ड जे महाराष्ट्राचं बोर्ड आहे, जे या देशातलं सगळ्यात उत्तम बोर्ड आहे, ह्या बोर्डमध्ये सीबीएसई बोर्ड चांगलं आहे, एसएससी बोर्ड चांगलं आहे. मी स्वतः एसएससी बोर्डात शिकलेली आहे. माझी मुलं एक आयसीएसई एक सीबीएसई अशी शिकलेली आहेत. हे ऑप्शन्स हे असले पाहिजेत ह्या मताची मी आहे. आणि आपलं महाराष्ट्राचं जे स्टेट बोर्ड आहे शिक्षणाचं त्याचं काय पुढे होणार याचं उत्तर मीही शोधते. मी स्वतः माननीय दादा भुसेंना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण का मला विषय समजून घ्यायचा आहे की सीबीएसई केलं असेल तर स्टेट बोर्डाचं काय होणार. पुढच्या बातमीकडे वळूया. हिंजवडीतील बस जळीत कांड प्रकरणी पोलिसांनी व्योमा ग्राफिक्सच्या मालकाला ताब्यात घेतलेला आहे. केमिकल चोरून नेलं जातं यात हलगर्जीपणा दिसून येत असल्या कारणाने चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतलेला आहे. तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय.
केमिकल चोरून नेलं जातं, यात हलगर्जीपणा झाल्याचं दिसून येत आहे आणि या कारणासाठीच खरं तर चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आपण बघितलं होतं हिंजवडीमध्ये बस जळीत कांड प्रकरणी बातमी समोर आली आणि यानंतर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. पोलिसांनी व्योमा ग्राफिक्सच्या मालकाला सध्या ताब्यात घेतले आणि या संदर्भात त्याची चौकशी सुद्धा होणार आहे. यामध्ये हलगर्जीपणा झाल्याचं दिसून येत असल्या कारणाने चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. तर हिंजवडीमध्ये जेव्हा ही बस दुर्घटना झाली तेव्हा आम्हाला सांगितलं की शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, मात्र ही दुर्घटना नाही तर एक प्रकारे हत्या आहे अशी प्रतिक्रिया बस जळीत कांडातील सुभाष भोसलेंच्या भावानं दिलेली. आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया सुभाष भोसलेंच्या भावानं दिली आहे. कारवाई ड्रायव्हरवरती होणं गरजेचं आहे, कारण हे जे काही केलं त्यांनी चुकीचं केलेलं आहे. हे करणं योग्य नव्हतं. तुला कंपनीवरती जर तुमचा जे काही होतं, हे कामगार तुला पगार देत नव्हते, पगार कंपनी देत होती. तुला काय नुकसान करायचं होतं, तू कंपनीला करायला होतं. तुला एवढंच जर त्याला वाटत होतं, त्यांनी कंपनी जाळायची होती, साहेबांची गाडी जाळायची ना. कंपनीची गाडी जाळून त्यातली माणसं मारून त्याला काय मिळालं? तर हिंजवडी जळीत हत्याकांड प्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हणून पोलिसांनी बस चालक जनार्दन याला कट रचून खून केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे. मात्र या प्रकरणामध्ये आरोपी जनार्दनला नाहक गोवलं जात असल्याचा आरोप त्याच्या पत्नी आणि भावानं केलेला आहे. जनार्दन हुंबर्डीकर हा पूर्णतः शुद्धीत नसताना पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवलाच कसा असा सवाल उपस्थित केलाय. दरम्यान असंच पोलिसांच्या म्हणण्यानुसार जनार्दन यांनी बसला आग लावण्यासाठी केमिकल आणताना त्या कंपनीतील कोणीच का रोखलं नाही असा सवाल सुद्धा त्याच्या कुटुंबियांनी उपस्थित केलाय. तर शुद्धीत नसताना जबाब नोंदवला कसा असा सवाल या संदर्भात उठवण्यात आलेला आहे आणि आरोपीच्या कुटुंबियांनी आता या संदर्भात न्यायासाठी मागणी केलेली आहे. शुद्धीत नसताना जबाब कसा नोंदवला असा सवाल सुद्धा त्याच्या पालकांनी उपस्थित केलेला आहे. जनार्दन याने बसला आग लावण्यासाठी केमिकल आणताना कंपनीत कुणीच का रोखलं नाही असा सवाल सुद्धा त्याच्या कुटुंबियांनी उपस्थित केलेला आहे. परसों जब ये हादसा हुआ उस टाइम में 5 से 7 मिनट में पूरी बस जल गई. इसे हम लोग उसी टाइम में हमें शक आया था कि शॉर्ट सर्किट से ये हो नहीं सकता है, इसमें कुछ और दूसरी बात हो सकती है. जब ड्राइवर से बातचीत की तो उसे पता चला कि इसमें इसका कुछ तो भी है, क्योंकि उसका बिहेवियर जो था वो थोड़ा सस्पिशियस था. उससे मतलब जब हम लोग इंटरोगेट कर रहे थे तभी उसे पता चला कि उसका कंपनी के कुछ वर्कर्स के साथ में अनबन थी और लास्ट साल की दिवाली में उसका पेमेंट का कुछ इशू हो गया था. जर त्यांना बोलायलाही येत नाही, ते हातवारे फक्त ते हलवत आहेत, तर मग पोलीस असे स्टेटमेंट घेऊच कसे शकतात? तर या घटनेमध्ये 4 लोकांचा मृत्यू झाला आणि या आगीच्या घटनेबाबत माहिती घेण्यासाठी व्योमा ग्राफिक्स कंपनीमध्ये गेलेल्या न्यूज 18 लोकमतच्या